आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक कुठे झाली? आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी येथे झाली. शाया जिदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? शाया जिदानी यांची अलीकडेच येमेन देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रँड टूर 2026 साठी खालीलपैकी कोणाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पुणे ग्रँड टूर 2026 साठी खालीलपैकी महेंद्रसिंग धोनी यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ज्याचे नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा करण्यात आली आहे. रतापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहे. इंडिया इलेक्ट्रिक सिटी समिट 2026 कोठे आयोजित केली जाईल? इंडिया इलेक्ट्रिक सिटी समिट 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित केला जाईल? जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात स्थापित केला जाईल. डिसेंबर 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? डिसेंबर 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिशेल स्टॉक यांनी जिंकला. कोणत्या भारतीयाची संयुक्त राष्ट्राच्या नूतनीकरण बाबीवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? DB व्यंकटेश वर्मा यांची संयुक्त राष्ट्राच्या नूतनीकरण बाबीवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.